सामाजिक चळवळीमधून भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर निष्ठा आणि प्रेम बाळगून सामाजिक चळवळीची सुरुवात केलेली आहे आणि त्या अनुषंगाने गेली 25 वर्षापासून सतत माननीय मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्षाकडून लोहा नगरपालिकेमध्ये नेतृत्व करण्याचं काम मी गेल्या 25 वर्षापासून सातत्याने केलेलं आहे। कामाच्या संदर्भात आणि विकासाच्या संदर्भात सांगायचं झालं तर ज्या वेळेस इंदिरानगर अतिदुर्गम भाग या भागामध्ये कसल्याच प्रकारची सुविधा नसताना ज्यावेळेस मी कॉलेज जीवन जगत असताना कॉलेजच्या युवकांनी सांगितलं, निर्मले साहेब तुम्ही राजकारणामध्ये यायला पाहिजे, परंतु मी सामाजिक चळवळ आणि सामाजिक काम करत असताना एक ठरवलं की कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मी लोहा नगरपालिकेची निवडणूक लढविणार। मग या सर्व गोष्टीवर तत्कालीन लोहा शहराचे नगराध्यक्ष माननीय माणिकरावजी पवार साहेब आणि उप अध्यक्ष कल्याण शाहूकार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वामध्ये कल्याण शाहूकारने सांगितलं की बाबा हे पोरग चांगलं आहे, यांना आपल्या सोबत घेतलं पाहिजे। आणि कल्याण शाहूकारच्या म्हणण्यानुसार मी लोहा नगरपालिकेची पहिली निवडणूक लढवली आणि ती विक्रमी मताने जिंकली। आणि जिंकल्याच्या नंतर माझ्या राजकीय जीवनाचा प्रवास सुरू केला आणि हा प्रवास करत असताना गेल्या 25 वर्षापासून काँग्रेसचं काम आम्ही निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केलं। परंतु गेल्या 1.5 वर्षाखाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब हे आम्हाला सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। त्यामुळं आम्ही लोहा नव्हे तर जिल्ह्यामधील सर्व कार्यकर्ते पोरके झालो। पोरके झाल्याच्या नंतर साहेबावर असलेली निष्ठा आणि प्रेम जिव्हाळा, साहेब एकीकडं आणि आम्ही दुसरीकडं, हे आम्हाला मनाला कुठेतरी खंत वाटत होती। आणि मग आम्ही मनाचा एक निर्णय केला की साहेब ज्या पक्षामध्ये असतील, साहेब ज्या पक्षामध्ये साहेबांना नेतृत्व स्वीकारलं, साहेबाचं जे धोरण, साहेबांना घेतलेलं धोरण, बांधलेलं तोरण, या मनीप्रमाणे साहेबांसोबत आपण गेली 25 वर्ष काम केलं आणि आता साहेबाच्या विरोधामध्ये काम करणं हे काय उचित होणार नाही। म्हणून आम्ही एक निर्णय घेतला, देशाचं नेतृत्व माननीय मोदी साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विकास नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि जिल्ह्याची आमची बुलंद तोफ माननीय मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, पालकमंत्री अतुलजी सावे, आमचे खंदेस, आमचे पाठीराखे आणि लोहा आणि कंधारचे प्रभारी माननीय अमरभाऊ राजूरकर यांच्यावर विश्वास ठेवून, निष्ठा ठेवून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आज या तारखेला या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे। भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे ध्येय धोरण असतील त्या ध्येय धोरणानुसार आम्ही भारतीय ध्येय धोरणाच्या अनुषंगाने जे काय आम्हाला काम करता येईल ते प्रामाणिकपणे निश्चितपणे करू आणि माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे हात बळकट करू, हे या ठिकाणी एवढं सांगतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपितो। जय भीम, जय भारत।